हॅलो, गुड मॉर्निंग ट्रेडर्स. आज 22 जानेवारी 2025 वेळ झाली आहे प्री मार्केट इन्साइट्सची. मी अक्षय तुमच्यासाठी घेऊन आलोय प्री मार्केट इन्साइट्स. तर चला बघूया आपलं मार्केट आज कुठे ओपन होऊ शकतं, कोणत्या प्रकारच्या ऑपॉर्च्युनिटीज आज आपल्याला मार्केटमध्ये मिळू शकतात आणि त्यासाठी आपण कशा प्रकारे प्लॅन करू शकतो. सो काल आपल्याला खूप जास्त वोलेटाईल सेशन बघायला मिळालंय. सो प्राइस जसं ओपन झाली जवळपास 200 पॉईंट्स या ठिकाणी खाली आली आहे. परत प्राइस 200 पॉईंट्स रिकव्हर केल्या प्राइसने, परत प्राइस 200 पॉईंट खाली आली आहे, परत प्राइसने जवळपास 100 पॉईंट्स रिकव्हर केले आणि परत त्यानंतर ब्रेकडाऊन दिलाय. सो असं मार्केट होतं की यामध्ये मोस्ट ऑफ लोक सस्टेन करू शकले नसतील. अवघड होतं कालचं मार्केट. बट एक सांगतो, जर तुमच्याकडे प्रॉपर प्लॅन असेल, ज्यावेळी मार्केट ओपन होतंय त्या अगोदरच तुम्ही काही गोष्टी प्लॅन करताय आणि त्यानंतर एक्झिक्युशन करताय, तर ट्रेडिंग जी आहे ती चांगल्या लेवल पर्यंत सोपी आणि प्रॉफिटेबल होऊ शकते. तर कसं, तर काल आपण क्लिअरली डिस्कस केलं होतं की 23,450 ही एक रेजिस्टन्स लेवल आहे प्राइससाठी. जर हा ब्रेक केला तरच आपल्याला एक अपसाइड बघायला मिळेल, तोपर्यंत नाही मिळणार. आणि प्राइस त्या गॅप अप ओपन तर झाली, बट आपण एक डिस्कस केलं होतं की बिअर काउंटर अटॅक पण होऊ शकतो आणि बिअर काउंटर अटॅकच तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळाला. प्राइस जसं ओपन झाली तसं या ठिकाणी सरळ खाली आली. सो ही एक मोमेंट जरी तुम्ही काल मार्केटमध्ये कॅप्चर केली असती, जी आमच्या स्टुडंट्स मोस्ट ऑफ स्टुडंट्सने या ठिकाणी कॅप्चर केली आहे, तर एवढं 200-250 पॉईंट्स ऑफ फॉल मध्ये तुम्हाला एक छान प्रॉफिट झालं असतं आणि तुमचं दिवसाचं काम या ठिकाणी झालं असतं. सो असं एक डिसिप्लिन रूल सोबत जर तुम्ही या ठिकाणी ट्रेड कराल, तर हे वोलाटाईल जे सेशन्स आपल्याला अनुभवायला मिळतात किंवा असं येतात कधी कधी, तर यांच्यामध्ये पण आपण सस्टेन करू शकतो किंवा जास्त डेंट किंवा जास्त झड आपल्याला या ठिकाणी पोहोचणार नाही या अशा ट्रेडिंग सेशन्स मध्ये. चलो, तर आता या ठिकाणी मार्केट जे आहे ते लोअर लेवल्स येऊन क्लोज झालेलं आहे. निफ्टी 1.37% डाऊन आहे. बँक निफ्टी सुद्धा 1.58% डाऊन आहे. मिड कॅप निफ्टी सुद्धा खाली येऊन क्लोज झालेली आहे. आता युएस मार्केट्सने काल काय केलंय ते जर आपण सुरुवातीला बघितलं, तर युएस मार्केट थोडंसं या ठिकाणी थोडंसं नाही, एक चांगल्या प्रमाणात पॉझिटिव्ह मध्ये क्लोज झाले. सो ट्रम्प यांच्या शपथविधीनंतर थोडंसं एक पॉझिटिव्हनेस आपल्याला युएस मार्केट्समध्ये बघायला मिळत आहे. सो नॅसडॅक असेल, S&P असेल, डाव जोन्स असेल, हे चांगल्या प्रमाणात या ठिकाणी अपसाइड, स्पेशली डाव जोन्स एक चांगल्या गेन सोबत या ठिकाणी हायर लेवल्सला क्लोज होताना आपल्याला काल बघायला मिळाले. आता हे एक समीकरण आपल्याला थोडंसं समजून घेणं महत्वाचं आहे की युएस मार्केटचं चांगलं परफॉर्म करताय, त्यांच्यामध्ये एक चांगलं हायर गेन्स दिसतात किंवा हायर लेवल्सला क्लोज होत आहेत रोज रोज. पण आपल्या मार्केटमध्ये का ड्रॉडाऊन बघायला मिळतं, आपलं मार्केट का खाली जाऊन क्लोज होते किंवा का फॉल आपल्या मार्केटमध्ये आपण बघतोय, तर त्याचं कारण असं आहे की हे डॉलर इंडेक्स जर तुम्ही बघाल, तर ते सध्या हायर लेवल्सला आहेत. म्हणजे डॉलरची किंमत जी आहे ती दिवसेंदिवस वाढते आणि आपल्या भारतीय रुपयाची किंमत जी आहे ती कमी होतीये. हे समजून घ्या. तर डॉलरची किंमत वाढली तर ते युएस मार्केटसाठी खूप चांगली गोष्ट आहे आणि आपल्या मार्केटसाठी नाहीये. सो जोपर्यंत मी हे रोज सांगतोय की डॉलर इंडेक्स जोपर्यंत हायर लेवल्सला आहे, तोपर्यंत हे आपल्या मार्केटसाठी बिलकुल चांगलं नाही. आणि त्यानंतर क्रूड ऑइल जे आहे ते थोडंसं आता कूल ऑफ होताना आपल्याला दिसतंय. हे आणखी जर खाली आलं तर हे सर्वच मार्केटसाठी या ठिकाणी चांगलं असेल. आता गिफ्ट निफ्टी आणि दुसरं वीक सुद्धा तुम्ही जर बघाल, तर आपल्या मार्केटमध्ये आता सध्या इव्हेंट आहे पुढे. 1 फेब्रुवारी आपलं बजेट सादर होणार आहे, तर त्यामुळे ही जी व्होलॅटिलिटी आहे, अस्थिरता आहे, ही वाढत जाणार आहे 1 फेब्रुवारी पर्यंत. म्हणजे हा जो नेक्स्ट वीक जो आहे, हा आणि नेक्स्ट वीक, तर पूर्ण 1 तारखेपर्यंत आपल्याला एक चांगली अस्थिरता मार्केटमध्ये बघायला मिळणार आहे. आणि सध्या जर आपण बघितलं गिफ्ट निफ्टी कुठे ट्रेड करते, तर गिफ्ट निफ्टी सध्या ट्रेड करत आहे जवळपास 23,163. म्हणजे आपण एक 40 पॉईंट या ठिकाणी आपल्याला गॅप अप सजेस्ट होतोय. पण ज्या प्रकारे आपल्याला मार्केटमध्ये काल क्लोजिंग बघायला मिळाली आहे, ब्रेकडाऊन बघायला मिळाला, तर हा छोटासा जो गॅप अप आहे, तर हा लगेच सोल्ड आउट होऊ शकतो याची खूप जास्त शक्यता आहे. म्हणजे जसं प्राइस गॅप अप ओपन होईल तसं प्राइस खाली जाण्याची किंवा तो गॅप फिल होण्याची खूप जास्त शक्यता आहे. तर आज आपण कशा प्रकारे प्लॅन करू शकतो, तर बघा, प्राइस जर या ठिकाणी इथे कुठे गॅप ओपन होते, तर प्राइसने पहिले तर हा एक सपोर्ट या ठिकाणी डेफिनेटली ब्रेक केलेला आहे. आणि तुम्ही जर आणखी थोडस मोठ्या टाइम फ्रेमवर जर बघाल, तर तुम्ही बघू शकता की प्राइसने जो लो होता या ठिकाणी, जो 13 जानेवारीच्या आसपास प्राइसने बनवला, तो अल्टिमेट जो लो आहे 23,050चा, तो या ठिकाणी काल ब्रेक केलेला आहे. सो आता आपल्याला कुठं कसं प्लॅन करायचं आहे, तर आपल्याला सिंपल आहे की या ठिकाणी आपल्याला जसं प्राइस रिटेस्ट करेल या लेवल्सला, सो गॅप अप जर ओपन होतोय तर प्राइस या लेवलला या ठिकाणी रिटेस्ट करू शकते. आणि इथनं जर आपल्याला काही बेरिश पॅटर्न किंवा एक बेरिशनेस इथनं जर दिसते, तर डेफिनेटली आपण या ठिकाणी सेल करू शकतो. आपलं टार्गेट असेल, पहिलं हा लो असेल जो काल बनलाय 23,000, त्यानंतर दुसरं टार्गेट असेल आपलं 22,900 आणि त्यानंतर 22,850. सो हे 3 टार्गेट्स या ठिकाणी आपल्यासाठी डाऊनसाइड ओपन झालेलेच आहेत.
22,900 हे टार्गेट तर डेफिनेटली ओपन झालंय, ज्यावेळी काल ब्रेकडाऊन झालाय. पण आज जर इथनं जर तुम्हाला प्रॉपर असं रिटेस्ट करून प्राइस खाली तर दिसते, तर हे टार्गेट्स मिळण्याची खूप जास्त शक्यता डाऊनसाइड आहे. त्यानंतर मिड कॅप निफ्टी आणि स्पेशली आयटी स्टॉक्स जर आणखी यांच्यामध्ये ड्रॉडाऊन आपल्याला बघायला मिळाला, तर हे फॉल सहज तुम्हाला या ठिकाणी आपल्या मार्केटमध्ये आज बघायला मिळणार. सो मिड कॅप निफ्टी खूप जास्त या ठिकाणी निगेटिव्ह आहे. मी सर्वांना सांगितलं होतं की जर खाली येण्याची वेळ येते, तर मिड कॅप निफ्टी सर्वात पुढे असणार आहे आणि तुम्ही हे बघणार आहे पुढे येणाऱ्या दिवसांमध्ये. त्यानंतर बँक निफ्टीमध्ये बघितलं तर बँक निफ्टीमध्ये पण एक ट्रेंड लाईन या ठिकाणी फॉर्म होते. तुम्ही बघू शकता की प्राइस या ठिकाणी प्रॉपर अशी ट्रेंड लाईन बनवते. तर बँक निफ्टी आणखी पण ते ट्रेंड लाईनला जस्ट ब्रेकडाऊन केलेलं आहे. सो ही ट्रेंड लाईन जर बँक निफ्टीने सस्टेन केली, तर बँक निफ्टी होल्ड जर केलं, तर या ठिकाणी अपसाईड पण बघायला मिळू शकते. निफ्टीमध्ये पण सेम तसंच आहे की जर प्राइस रिटेस्ट करून खाली बेरिश पॅटर्न जर बनवत नाहीये, लक्षात घ्या, हे समजून घेणं फार महत्वाचं आहे की प्राइस जर इथे येते आणि इथनं जर या ठिकाणी आपल्याला प्राइस खाली आली, पण हा लो जर ब्रेक होत नाहीये, तर खालचे टार्गेट्स आपल्याला मिळणार नाही. ओके, सो आपल्याला काय हवंय की प्राइसने काल जो बनवलाय लो 23,000चा, तो लो ब्रेक केला पाहिजे. सो प्राइस जर इथे एक हायर लो बनवते आणि असं जर आपल्याला या ठिकाणी स्ट्रक्चर बघायला मिळत आहे, तर आपल्याला एक परत अपसाईड बघायला मिळू शकतं. बट ते शॉर्ट टर्म एक बाउन्स असणार आहे. प्राइस अल्टिमेटली थोडंसं प्राइसला खाली जायचंय. पण लक्षात घ्या की जी पण मोमेंट आता येते मार्केटमध्ये डाऊन साइड, तर ती एक शेवटची मूव आहे असं मी म्हणू शकतो. म्हणजे यानंतर आपल्याला एक चांगला बाउन्स, कमीत कमी ही जी ट्रेंड लाईन या ठिकाणी मी ड्रॉ केली आहे वरून, तर त्या ट्रेंड लाईन पर्यंत प्राइसला परत यावं लागेल. म्हणजे मी काय बोलतोय की प्राइस जर असं खाली आली, तर इथनं प्राइसला परत या ठिकाणी वर येणं भाग आहे. मग ते आपण बजेट पर्यंत बघू शकतो किंवा बजेट नंतर बघू शकतो, कधीही बघू शकतो. पण लक्षात घ्या, हे जे आता प्राइस खाली जाणार आहे, तर हे एक शेवटची थोडीशी मूव आहे मार्केटमध्ये. तर आपल्याला तिथे कॉशियसली ट्रेड करायचे. ट्रेंड सोबत ट्रेड करा. जसं प्राइस ऍक्शन आहे, लोज ब्रेक झाले तर डेफिनेटली डाऊन साइड मिळेल. लो ब्रेक झाला नाही तर आपल्याला साइडवेज टू बुलिश असं प्राइस ऍक्शन या ठिकाणी बघायला मिळू शकते. बँक निफ्टी पण मध्ये पण सेम तसंच या ठिकाणी अनालिसिस आहे आणि सेन्सेक्स मध्ये सुद्धा सेम असंच अनालिसिस या ठिकाणी आपण बघू शकतो. सर मोस्टली आज वेनसडे आहे, उद्या गुरुवार आहे, निफ्टीची एक्सपायरी उद्या आहे. सो मे बी थोडंसं एक रेंजिंग डे आपल्याला बघायला मिळू शकतं. रेंजिंग टू बेरिश आपण म्हणू शकतो की एक बाउन्स मिळाला आणि जर प्राइस त्या ठिकाणी हायर लेवलचं सस्टेन झाली, तर थोडं साइडवेज आणि मग प्राइस थोडं थोडं फॉल करत 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 या ठिकाणी खाली येताना आपल्याला बघायला मिळेल. ओके, ओव्हरऑल अशा प्रकारे आजचा अनालिसिस आहे. प्रॉपर प्लॅन करा, कारण मी सांगितलंय जर तुमच्याकडे प्लॅन जर असेल, तर तुम्ही तरच मार्केटमध्ये सस्टेन करू शकता चांगल्या प्रकारे. तर तसा एक प्लॅन बनवा, जसं आपण आता प्लॅन केलाय, आणि त्यानुसारच तुम्ही ट्रेड करण्याचा विचार करा. प्रॉपर रिस्क अँड मनी मॅनेजमेंट करा. कमीत कमी क्वांटिटी सोबत ट्रेड करा. ऑप्शन्स ट्रेडिंग हे गॅम्बलिंग सारखं करू नका, कारण ऑप्शन्स ट्रेडिंग मधनं वेल्थ जनरेट होत नाही ऑप्शन बाईंग मधनं. तर ऑप्शन बाईंग मधनं फक्त कॅपिटल जनरेट होतं, वेल्थ जनरेट होतं इन्व्हेस्टिंग मधनच, हे लक्षात ठेवा. सो आपल्याला फक्त कॅपिटल जनरेट करायचं आणि ते मग बाकी आपण इन्व्हेस्टिंग आणि बाकी दुसऱ्या ठिकाणी या ठिकाणी यूज करू शकतो. सो येस, एन्जॉय टुडेज ट्रेडिंग सेशन. हॅव अ प्रॉफिटेबल डे. भेटूया आपण नेक्स्ट इन्साइट्स मध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच एव्हरीवन. हॅव अ नाईस डे. टेक केअर.